होत असताना आपल्याला पाहायला मिळतात गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी या संघाचे आणि आता सलामीची जोडी मैदानामध्ये जाते दोन्ही संघाचा एक एक रिप्रेझेंटेटिव्ह खेळाडू आम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी पाठवायचं विनंती असेल। दोस्तों जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता। जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता। जब तक ना पड़े हथौड़े के घाव, जब तक ना पड़े हथौड़े के घाव, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते। कुंभारवाडी संघाला विनंती असेल की आपण आपल्या क्षेत्राचे नटवून सजून घ्यायचे। आपल्याशी जोडले गेले तर पंच अमित घोरपडे, विनय सिंग, संदीप उराव यांचा मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतोय, स्वागत करतोय। आणि आता क्रिकेटच्या याच मैदानाकडे सलामीची जोडी मैदानामध्ये गेले बॅट्समनचे नाव सांगायचे, तेलंगणा संघाचे बॅट्समनचे नाव सांगायचे। संदेश आणि संतोष इथे काय पराक्रम करून दाखवतील आपल्या संघासाठी। 4 षटकांचे सामने असेल, टार्गेट कंपल्सरी चेस असेल। आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र प्रतीक साळवी कुठे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे। प्रतीक साळवी आपल्याला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे। पर्वा चौथ्या पर्वाचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाचा हा तिसरा सामना आपल्या भेटीला येतोय, रंगलेली भेट आणि हा रंगतदार हा मजेदार हा सामना आपण सगळे जर पाहतोय। आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं षटक गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज विनय आणि स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय तो संदेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो संतोष आणखी विनय गोलंदाजी ट्रॅक वरती सजवतो। विनयची सुंदर गोलंदाजी आपण याच्या अगोदर पाहिली, तोच विनय मात्र मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो। गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी संघ हातीवचा हा संघ आपल्याला संगमेश्वर तालुक्यातील बलाढ्य संघ दोन्ही मात्र आमने सामने खेळताना भेटताना आपल्याला पाहायला मिळतात। कित्येक वेळा आमने सामने भिडले, कित्येक वेळा आमने सामने नळले, कित्येक वेळा आमने सामने एकमेकाला टक्कर झाली आणि आता पुन्हा एकदा याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात। माफ करा, गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी हा संघ यावेळेस प्रहार केलाय लॉंग लेगला, परंतु मिळेल मात्र सिंगल दुसऱ्या धावेची सांगता होईल का, परंतु नाही, एका धावावर मात्र समाधान मानावे। आणि मित्रांनो याच्या पुढील होणारी लढत असेल कोसुंब वर्सेस हातीव, तयारीला लागा। सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। एका चेंडूवर मात्र एक धाव। प्रतीक गवंडी कुठे असेल त्यांनी इथे कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे। प्रतीक गवंडी आपल्याला विनंती असेल की आपण लवकरात लवकर इथे मंचावर यायचे। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होते की नामवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। संदेश आणखी संतोष, त्याचप्रमाणे गोलंदाजी ट्रॅक वरती विनय एक दांडगा अनुभव घेऊन मोठा प्लेअर, लेजंड प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय। संतोष आणखी डावखुरा हा संतोष आपल्याला पाहायला मिळते। मोठमोठे फटके मारण्यासाठी एक नावाजलेला हा प्लेअर आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो। पहिलं मात्र षटक पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळते। पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी माझ्या संघासाठी किती धावा करू शकतो हा मात्र मनामध्ये निश्चय मात्र बालगुण मैदानामध्ये उतरलेला आहे, तो म्हणजे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय संतोष। विनय साठी दिला विरकावून लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जाईल का, परंतु नैसर्गिक दृष्टिकोनामुळे हा चेंडू आदळला गेला, परंतु एका धार मात्र समाधान मानावं लागले। कनेक्ट केला होता चेंडू, परंतु एक धाव नक्कीच स्कोर काढला जोडली जाते। इथे रात्र नाही स्वप्न बदलते, अरे दिवा नाही तर वात बदलते। नेहमी जिंकण्याची आशा असो मित्रांनो, नशीब बदलो ना बदलो, इथे वेळ मात्र जरूर बदलते। इथे वेळ मात्र जरूर बदलते। वेळ जर बदलवायची असेल तर मित्र इथे चांगला खेळ करावा लागेल मैदानामध्ये, त्यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे। यावेळेस मोठा प्रहार मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातो वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार चौकार। कमाल दिसेल स्टॉप्स। इथे मात्र विनयला एक दर्जेदार स्ट्रोक मात्र बॅट्समनने खेळला आणि भिडकावून दिला। मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू गेला वन बॉस बाउंड्रीच्या बाहेर 4 धावेसाठी। पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतं बॅट्समन विनय साठी पाहायचे विनय काय ते चमत्कार करेल का त्याच्या गोलंदाजीवर। यावेळेस मोठा प्रहार लॉंग ऑन काव कॉर्नरच्या गॅप मधून चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर, आकाशाला गवसने घालत हवाई सुंदरीला टाटा बाय बाय करत 6 धावा।
अजून या षटकातील उर्वरित चेंडू बाकी आहे, त्या उर्वरित चेंडूवर मात्र इथे आक्रमकता करावी लागेल मैदानामध्ये. आयुष्यामध्ये मित्रांनो कष्टाला पर्याय नाही. जर का कष्ट प्रामाणिक असेल ना तर यशाला सुद्धा पर्याय नाही. आणि यश प्राप्त करायचं असेल तर या मैदानामध्ये स्वतःचं नाव कमावं लागेल. आणि स्वतःचं जर नाव कमवलं तर आपल्या गावाचं नाव मात्र नक्कीच कमवाल, त्याबद्दल शंका नाही. कुठे खेळायला गेलात तर मित्रांनो तुम्हाला गावानिशी तुम्हाला ओळखलं जातं, स्वतःच्या नावानिशी नाही. तर गावाचं नाव जर रोशन करायचं असेल तर इथे चमत्कार आणि चांगली मेहनत मैदानामध्ये करावी लागेल मित्रांनो. पुन्हा एकदा विनय गोळे ट्रॅकवरती सहज होतं, हलक्या हाताने खेळलं, मिड ऑफला पाहिजे येते, चेंडू मात्र फील्ड होतोय. परंतु नक्कीच चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. विनयने काय कमबॅक केलंय. दोन्ही बॅट्समन मात्र मैदानामध्ये आग ओततात. जसा सूर्यवरती तळपतोय त्याचप्रमाणे दोन्ही बॅट्समनचे बॅट मात्र मैदानामध्ये तळपताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. गोलंदाज पाहायचा आपल्याला विनय राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी हलक्या हाताने खेळला, लॉंग लेगला चेंडू जातोय पाहायचंय, परंतु एक धाव घेण्यासाठी सज्ज होतात रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून. इथे एक धाव एक्स्ट्रा जोडली जाते. एका षटकाखेरीज धाव संख्या जाऊन पोहोचले. या ठिकाणी आपण पाहतोय मोरिया तळेगंड या संघाच्या 13च्या सरासरीने जाणारा संघ आपल्याला पाहिजे. आपल्या संघासाठी आणखी किती धावा करू शकतो. 4 षटकांचे सामने, टार्गेट कंपल्सरी चेस असेल, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि आमच्याशी जोडले गेले सगळे आदर्श मान्यवर, या मान्यवरांचं सुद्धा मनापासून स्वागत. या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी हातभार लावला, स्पॉन्सरशिप दिली, त्या सर्वांचं मनापासून स्वागत. आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. अरे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता आमच्या या आयोजकांना आशीर्वाद मात्र देऊन जावे. तेच आजच्या या टुर्नामेंटचे आयोजक, या आयोजकांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय, हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो. आपल्या उपस्थितीमुळे एक स्पर्धा, निर्णयात्मक स्पर्धा, या स्पर्धेचं आयोजन आपण केलं त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत. आता वैयक्तिक कोटीतलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज योगेश. मगाशी मस्त या योगेशने गोलंदाजी केली होती, आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. योगेश एक मोठा लेजंड प्लेअर मात्र आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पाहायचंय योगेश इथे थोडंसं फिल्डिंग नटवताना सजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. बिलॉंग करतोय गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी या संघाकडून. पाहिजे संगमेश्वर तालुक्यातील दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला आमने सामने काटेकी टक्कर घालताना नडताना पाहायला मिळतात. योगेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. पहिला चेंडू योगेशचा हलक्या हाताने खेळला, दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नैसर्गिक दृष्टिकोनामुळे चेंडू आदळला बांधाला. परंतु इथे 2 धावा घेण्यासाठी सज्ज. काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतं. 2 धावा संख्येनुसार धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या पोहोचले 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 13 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा पहिल्या चेंडूवर 2 धावा एक्स्ट्रा जोडल्या जातात आणि धावसंख्या जणू पोहोचते ते 15 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फळा हलक्या हाताने खेळलाय, जातोय चेंडू मात्र लॉंग लेगला आपल्याला पाहायला मिळालं, परंतु तिथे डीप मध्ये खेळाडू होता. धावसंख्या पुढे 1 ने सरकताना इथे सिंगल डबल दोन्ही बॅट्समन सहजरित्या पूर्ण करतात. वेल सेटल मात्र मैदानामध्ये झाले. हे दुसरं षटक वैयक्तिक पहिल्याने संघासाठी मात्र दुसरं षटक गोलंदाज ट्रॅकवरती सजवतोय गोलंदाज. दोन्ही वेल सेटल मात्र मैदानामध्ये बॅट्समन झाले. आता मात्र हात खोलणार हे मात्र नक्कीच, कारण की त्यांना माहित असते की आपल्याकडे फक्त 4 षटकं असतात आणि त्या 4 षटकामध्ये पहिलं 1 षटक गेल्याच्या नंतर येणारे 3 षटकं असतात. त्या 3ही षटकावर मात्र आक्रमकता करावी लागतील मैदानामध्ये, कारण की आपल्याला एक सन्मानजनक जर स्कोर जर पुढे घेऊन जायचा असेल तर त्या पद्धतीने मला बॅटिंग करावी लागेल मित्रांनो मैदानामध्ये. पुन्हा एकदा आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज योगेश. काहीतरी योग असेल त्याच्या नावामध्ये. मोठा फ्रार ऑफ साईडला दिला भिरकावून आणि जातो वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर जाईल का पाहावं लागेल, परंतु नाही, इथे फील्ड केलाय. आपल्या संघासाठी मात्र 2 धावा इथे वाचवल्या. 2 धावांवर मात्र समाधान मानावं लागते. काय फिल्डिंग, इथे खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी असं मला तरी वाटतंय, कारण की चेंडू नक्कीच 4 धावेसाठी गेला होता, परंतु त्या चेंडूला अडकवण्याचं काम मात्र त्या खेळाडूने केलंय. खरोखरच गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी या संघाचा क्षेत्ररक्षक, त्या क्षेत्राचा मनापासून कौतुक करावं तेवढं कमी. एक धाव क्रिकेट या क्षेत्रामध्ये वाचवणं किती महत्वाचं असतं हे क्रिकेट प्रेक्षकांना माहीत तर असतं, परंतु क्रिकेट खेळाडूंना पण त्याचं महत्व मात्र कळत असतं. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतोय योगेश आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस पाहू शकता मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे मिस फिल्डिंग होते, बिहाइंड द विकेट चेंडू जातोय, जाईल का बाउंड्रीच्या बाहेर पाहावं लागेल. आणि इथे मात्र 2 धाव मात्र निश्चित स्कोर कार्डला जोडल्या जातात. 3ऱ्या धावेचा कॉल आहे, परंतु इथे मात्र 2 धावावर समाधान मानावं लागतं. मात्र त्यांचा आताच्या धावा 4 धावा, माफ करा, धावसंख्या जण पोहोचलाय. 104 धावसंख्या जोडल्या जातात, धावसंख्या जण पोहोचले.
सज्ज होतं. लेफ्ट हँड बॅट्समन एक मोठं नाव इथे मात्र तिलकांच्या संघाकडून आपल्या फायनलमध्ये दिलाय. फिरकावून लॉंग लेगला चेंडू जातोय, मैदानाला गुदगुल्याकडे जाईल, बाउंड्रीच्या बाहेर परंतु नाही, चेंडू मात्र स्टॉप होतो. इथे पाहता पाहता 2 धावा नक्कीच स्कोर कार्ड एक्स्ट्रा जोडले जातात, परंतु 2 धावा मात्र समाधान मानावं लागेल. प्रत्येक चेंडूवर मात्र आक्रमक करताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, बॅट्समन पाहायला मिळतात. चेंडूला दिशा देणं, चेंडूला कनेक्ट करणं, चेंडूला फिरकावून देणे बॅट्समनचं काम असतं. त्याच पद्धतीने बॅटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळते मोरिया तिलकांच्या संघाच्या बॅट्समनच्या माध्यमातून. दोन्ही बॅट्समन मात्र मैदानामध्ये तैनात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय योगेश. यावेळेस चेंडू मात्र पाहायला आदलतो, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये निश्चित या ठिकाणी 1 धाव एक्स्ट्रा स्कोर कार्डला जोडली जाते. मला वाटतं 2 षटकाखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. मोरिया तिलकांच्या हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 12 चेंडूमध्ये मी माझ्या संघासाठी किती धावा करू शकतो हा मात्र एक निश्चय मात्र मनामध्ये निर्धार घेऊन मैदानामध्ये उतरतील. आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र महत्वाचं 3रं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती कोणता गोलंदाज सज्ज होईल हे मात्र पाहायचं आपल्याला. मोरिया तिलकांच्या संघाचे दोन्ही बॅट्समन मात्र मैदानामध्ये तैनात आहेत. अजून केतन मग अशी अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी केली होती, समोरच्या संघाला मात्र रखडून ठेवलं होतं. तोच केतन मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथे पाहायचं 2 षटकाखेरीस धावसंख्या झाली तिलकांच्या संघाच्या ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 25 या आकड्यावरती. म्हणून बहिणाबाई चौधरी म्हणतात, अरे निजम इथे भुक्या पडी त्याला रात म्हणू नये, आखाड्याला दानासाठी त्याला हात म्हणू नये. जिच्यामध्ये नाही जीव त्याला शक्ती म्हणू नये, आणि जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये. जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये. आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती केतन मात्र सज्ज होतो. केतनची गोलंदाजी पाहिजे. 6 चेंडू फेस करेल बॅट्समनला, आणि बॅट्समन किती धावा करतो हे मात्र पाहावं. पहिला चेंडू यावेळेस मोठा प्रहार कानशिलात लावून दिलाय, आणि चेंडू जातो लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुलटॉस 6 धावा. संतोषच्या बॅट मधून आपला तो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. काय कनेक्ट केला आणि चेंडूला फिरकावून दिला लॉंग लेगच्या दरम्यान. चेंडू गेला 6 धावा. केतन पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. पुनरागमन करेल का पाहावं लागेल. या साईडला ऑन साईडला टच केलाय पाहायचंय, आणि इथे मात्र डीप मध्ये खेळवला आहे. चेंडूला मात्र फील्ड केलं लॉंग ऑनला, परंतु एका धाव मात्र समाधान मानावं लागेल. आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतं बॅट्समन संतोषने. अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग आपल्याला मात्र पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर मात्र आक्रमता मात्र करताना पाहायला मिळतोय. आणि आता मात्र संदेश स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. संदेशची पाहायचे बॅटिंग इथे आपल्याला कोणत्या पद्धतीने बॅटिंग करतोय, आणि केतन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. संतोष आणखी संदेश अजून मैदानामध्ये तैनात आहे आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी सुद्धा आपल्याला तितकीच पाहायला मिळते, परंतु फुलटॉस चेंडूचा फिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. संदेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला संतोष आणखी संदेश. आकाशामध्ये पाहतोय आपण सूर्य जसं तलपतोय त्याच पद्धतीने मात्र संदेश आणखी संतोषचे बॅट मात्र तलपते. बिलॉंग करतात मात्र मोरिया तिलकांच्या संघाच्या बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅट बॉलने संपर्क करा. काय कमबॅक मात्र केलंय गोलंदाजाने. केतनने मात्र इथं फसवलाय. डॉट काढलाय चेंडू मात्र फलंदाजाला इथे संदेशला.
केतनची सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. याच्या अगोदर मात्र षटकार खेचला होता मला मिड विकेटच्या माध्यमातून, परंतु मी येणारा पुढील चेंडू मात्र डॉट केला करून दाखवलं मात्र त्यानं पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती रिव्हर्स करण्याचा प्रयत्न दिला लाफा लावून आणि फाईज आपल्याला एकदा पूर्ण होते. नैसर्गिक दृष्टिकोनामुळे इथे मात्र चेंडू मात्र इथे स्टॉप होतो आणि पाहता पाहता दोन धावा मात्र पूर्ण होतात. काय कनेक्ट केला होता आणि रिव्हर्सिपच्या माध्यमातून आपला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु इथे दोन धावावर मात्र समाधान मानावं लागतं. नक्कीच हा चौकार गेला असता ज्या पद्धतीने बॅटचा फ्लो होता, अतिशय सुंदर पद्धतीने कनेक्ट केला होता, चेंडूला बॅटवर घेतला होता आणि भिरकावून दिला होता लॉंग लेगच्या मार्फत, परंतु नाही इथे अडथळा निर्माण झाला आणि इथे मात्र दोन धाव मात्र समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो केतन आपल्या संघासाठी. मोठा प्रहार चेंडू हवेमध्ये आहे, ऑन साइडला इथे झेल होईल का, परंतु नाही वन माउस आणि इथे मात्र चेंडू फील्ड केला जातो तत्पूर्वी. या ठिकाणी मात्र संदेशने दोन धावा काढण्यासाठी सज्ज झालाय. दोन धावसंख्येनुसार धावसंख्या पुढे सरकून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झालाय 42 या आकड्यावरती. या ठिकाणी मोर्या तळेकंट्या संघाचे दोन बॅट्समन मात्र काय बॅटिंग करतायत, गोलंदाजाला मात्र घाम फोडतायत. कोणताही गोलंदाज येऊ दे त्याची धुलाई मात्र करतात, परंतु इथे कमबॅक करण्यासाठी यांना सज्ज व्हावं लागेल या ठिकाणी गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी या संघाला. आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र चौथा षटक महत्वपूर्ण षटक घेऊन येतो. गोलंदाज ट्रॅकवर दिसत होतोय. मिलिंदला काहीतरी इथे चमत्कार करून दाखवावा लागेल. दोन्ही बॅट्समन मात्र अफलातून बॅटिंग करतात, वेल सेटल झालेत, हात खोलतायत. त्यांना स्टॉप करण्यासाठी मात्र मिलिंदला इथे काहीतरी करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि तेवढी क्षमता मिलिंदकडे आहे. संगमेश्वर तालुक्यातील हे खेळाडू आपल्याला सुसज्ज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी संगमेश्वर तालुक्याचं नाव मात्र रोशन केलं. तेच खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतात या पाटगावच्या मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोल्डन ट्रॅकवरती मात्र सज्ज होतो. मिलिंदचा हा पहिला चेंडू भिरकावून दिलाय आणि इथे मात्र चेंडू स्टॉप होते, परंतु एक धाव. इथे संदेश त्याला सांगतो की आता धावू नकोस, कारण की मी वेल सेटल झालोय, माझ्याकडे क्षमता आहे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचे. धावसंख्या पुढे एक निसर्ग धावसंख्या झालाय 43 या आकड्यावरती. आता मिलिंदकडे अजूनही 5 चेंडू बाकी आहे. त्या 5 चेंडूचा संतोष आणखी संदेश कोणत्या पद्धतीने समाचार घेतील हे पाहावं लागेल. दोघांचे बॅट मात्र तळपते, आकाशामध्ये सूर्य तळपतोय, त्याच पद्धतीने मात्र बॅट मात्र तळपते, हे मात्र तितकंच करा. पुन्हा एकदा मिलिंद गोलंदाजी ट्रॅक वर फुल टॉस चेंडू होता आणि चेंडू बिहाइंड द विकेट जातोय, पाहिजे बाउंड्रीच्या बाहेर जाईल का आणि चेंडू जातोय. प्लीज तिकडे लाईनमॅन्स असतील ते पहा, कारण की आपला खेळाडू तिकडे थोडासा डीजे स्टॉप. पंच वाईट चेंडू होता. येस, पंचांचा निर्णय वाईट चेंडू. आणखी 4 धावा म्हणजे 5 धावा स्कोर कार्डला एक्स्ट्रा जोडल्या जातात. धावसंख्या झाल्या मोर्या तळेकंट्या संघाच्या 48 या आकड्यावरती. इथून किती धावसंख्या मी माझ्या संघासाठी करू शकतो. पॉवरफुल टॉस चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये अफलातून स्ट्रोक, दर्जेदार स्ट्रोक, चौकार. कमॉन डीजे. संधीच्या बॅट मधून आणखी एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. गॅप मधून काव करणार आणखी मिड विकेटच्या गॅप मधून चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर 4 धावेसाठी. पुन्हा एकदा मिलिंद गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. संदेश मात्र अफलातून बॅटिंग करताना पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये आहे, झेल होईल का, स्वतःच्या गोलंदाजीवर झेल पकडण्यासाठी सज्ज होतोय का, परंतु नाही, ते मात्र माघारी परतावं लागेल संदेशला. रनआउटच्या माध्यमातून 1 विकेट. पाणी द्यायचं विनंती.
लागेल मात्र मैदानामध्ये. इथं मात्र संदेश मात्र माघारी पळतोय. चांगली बॅटिंग मात्र केली संदेशने आपल्या संघासाठी. एक चांगला स्कोर मात्र सन्मानजनक स्कोर मात्र पुढे ठेवून गेला आपल्या संघासाठी. आता संदेश मात्र बॅक टू द डगआउटच्या आश्रयाला जाऊन बसतोय. आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय अभि. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी मिलिंदचा आणि त्यासाठी आता पुन्हा एकदा संतोष ट्रॅकिंग एंडला सज्ज होतोय. संतोष आणि संदेश मैदान मात्र गाजवलं, मैदान मात्र नाचवलं. या दोन्ही बॅट्समन तलेकांडीच्या दोन्ही बॅट्समनने मात्र मैदान नाचवलं, गाजवलं. आणि आता मिलिंद गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. पाहिजे उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 3 चेंडूमध्ये मी माझ्या संघासाठी किती धावा करू शकतो तेवढा आत्मविश्वास, तेवढी क्षमता, तेवढं धुरा, तेवढी कुवत मात्र आमच्याकडे आहे. मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचे. वेल सेटर मैदानामध्ये आपल्याला संतोष खेळताना पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवर मात्र आक्रमकता दाखवतोय. आता मिलिंद गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. यावेळेस चेंडूने बॅटची कडा घेतली आणि फलंदाज बादशाहच्या आश्रयाला. माझं 07 नंबर जर्सी, जेणेकरून सनद जयसूर्या सरांची 07 नंबर जर्सी आपण श्रीलंका खेळाडूच्या शरीरावर परिधान केलेली जर्सी आपण पाहतोय. 07 नंबरची 37 नंबरची जर्सी मात्र परिधान करून संतोष मात्र मैदानामध्ये परतला आहे. सुंदरशी बॅटिंग मात्र केली. कोसम या संघाचा कर्णधार यांनी कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा विनंती असेल. आता न्यू बॅट्समन मैदानामध्ये पाहायचं आपल्याला. राईट हँड बॅट्समन. उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवर 2 षटकार येतील का, मोठमोठे प्रहार मारता येतील का, हे मात्र पाहावं लागेल. मिलिंद गोलंदाजी ट्रॅकला सज्ज होते. थोडासा महागडा ठरलाय परंतु चांगली गोलंदाजी करतोय. या ठिकाणी पाहायचंय गॅप मध्ये मिड विकेट कडे जातोय चेंडू. डीप मध्ये खेळतोय. काय फिल्डिंग केली, परंतु इथे मात्र 2 धावा निश्चित स्कोर काढला जोडल्या जाणार. याला मानतात कव्हर्स. ज्याने गोलंदाजी केली ना तो गोलंदाज विकेट किपरच्या पाठी जाऊन तैनात उभा राहिला. त्याला माहिती आहे की हा चेंडू जर बाहेर कदाचित जर विकेट किपर कडून सुटला तर नक्कीच चौकार जाऊ शकतो. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. काय मात्र तिथे कव्हर्स केलं गोलंदाजानं. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकला मिलिंद सज्ज होतो. यावेळेस पाहू शकता पंचच निर्णय देतील, परंतु हा इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. मला वाटतं 4 षटक संपले. 4 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली मोरिया तळेगंड संघाच्या 54. जिंकण्यासाठी 55 धावा करायच्या. त्या म्हणजेच गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी या संघाला जिंकण्यासाठी 55 धावा करायच्या. म्हणजे जोडी आता मात्र मैदानामध्ये कोण येणार हे मात्र आपल्याला पाहायचं. एक रंगलेली स्पर्धा. या स्पर्धेमध्ये भाग घेणार सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि त्याचप्रमाणे प्रेक्षकांचं हार्दिक असं आम्ही स्वागत करतो. कारण की तुमच्या अथक प्रयत्नामुळे या ठिकाणी स्पर्धा मात्र नावारूपाला येणार आणि आली त्याबद्दल तील मात्र शंका नाही. पुन्हा एकदा
टार्गेट कंपल्सरी म्हणजे 55चा. तर आपल्याला त्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल मित्रांनो. मैदानामध्ये एक रंगलेली स्पर्धा आपण पाहतोय. दोस्तों तकदीर के खेल से कभी निराश नहीं होते, जिंदगी में कभी उदास नहीं होते, हाथों की लकीरों पर यकीन मत करना क्योंकि तकदीर तो उनके भी होते जिनके हाथ नहीं होते. यावेळी पहिला चेंडू फिरकावून दिला आहे, लॉंग लेगला पाहायचं आपल्याला म्हणजे सिंगल. इथे चेंडू फील्ड होतोय, चेंडूला फील्ड केला जातो परंतु एका हजार मात्र समाधान मानावं लागतंय. इथे मात्र गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी या संघाचे 2 बॅटर मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. वैयक्तिक कोटीतलं पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतोय गोलंदाज अभिषेक. गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतोय. इथे मात्र संदेश आणखी अनिकेत. मोठा प्रहार इथे ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचं परंतु एका धर मात्र समाधान मानावं लागतं. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर मात्र 1 धाव. आता पुन्हा एकदा अनिकेतची चांगली मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी संघाचं नाव मोठं करण्यासाठी मात्र क्रिकेट हा खेळला जातो. स्वीप केलाय चेंडू आणि चेंडू जातो मैदानाला गुदगुल्या करत जाईल का बाउंड्रीच्या बाहेर आणि पंच आम्हाला खुणवतायत की हा चेंडू जातो सीमा रेषा बाहेर. बॅट्समनच्या बॅट मध्ये निघाला एक चौकार. अनिकेत साळवी अनिकेतच्या बॅट मधून एक अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल 4 धावेसाठी. प्रत्येक साळवी यांचं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत, अभिनंदन करतो. कालपासून आमच्याशी जोडले गेलेत, अतिशय सुंदर पद्धतीने आपण समालोचन करतो त्याबद्दल तिल मात्र शंका नाही. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतोय अनिकेत. पायचा मोठा प्रहार केला, चेंडू जातोय लॉंग लेगच्या दरम्यान. 1 बाउन्स होतोय, 2 बाउन्स होतोय, जाईल का बाउंड्रीच्या बाहेर पाहावं लागेल. 2 धाव मात्र निश्चित आणि पंच आम्हाला पुन्हा एकदा सांगतायत की चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार 4 धावेसाठी. चेंडू बॅट वर घेऊन कनेक्ट करतो, 4 धावेसाठी पाठवतोय. इथे मात्र अनिकेत आणखी संदेश. अभिषेक गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते. पुन्हा एकदा फायचं फुल टॉस चेंडू हलक्यात खेळा ऑन साइडला गॅप मध्ये डीप मध्ये खेळतो आहे. फायचं चेंडू फील्ड होतो, चेंडू पुन्हा जातोय सीमारेषा बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. हलक्या हाताने केला कव्हर्सला. इथे मात्र चेंडू नक्कीच फील्ड होणार. स्ट्राइक रोटेट होते आणि आता 1 धाव स्कोर कार्डला जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली या ठिकाणी 15 या आकड्यावरती. गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी या संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 15. एका षटकाखेरीस धावसंख्या झाल्या 15. जिंकण्यासाठी अजून आपल्याला 18 चेंडूचा केलं बाकी. 18 चेंडू मध्ये आपल्याला 40 धावा करायच्या आहेत. टोटल आपल्याला 55 धावा करायच्या होत्या. त्यामध्ये ऑलरेडी आपण 15 धावा एका षटकाखेरीस आपल्या संघासाठी काढल्या आहेत आणि आता आपल्याला जिंकण्यासाठी 18 चेंडूचा खेळ बाकी. 18 चेंडू मध्ये इथे 40 धावा होतील का? नक्कीच 18 चेंडू मध्ये इथे 40 धावा होतात. मित्रांनो 18 चेंडू मध्ये इथे 40 धावा करणं तुम्हाला गरजेचं आहे, तेव्हाच तुमचा संघ हा सामना जिंकू शकतो. 6 चेंडू मध्ये 6 षटकार मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहत आलो होतो. ज्यांनी लेजंड प्लेयर जे आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यांनी 6 चेंडू मध्ये 6 षटकार लावलेत. आता वैयक्तिक कोटीतला पहिला आणि संघासाठी मात्र 2 षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते. गोलंदाजाचं नाव सांगायचे संतोष. हा संतोष मात्र मॅच मगाशी मात्र गाजवले होते. तोच संतोष मात्र आता ऑलराऊंडरच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तुलसणी या संघाकडून. संगमेश्वर तालुक्यातील बलाढ्य संघ म्हणून हा तुलसणीचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी हा सुद्धा संगमेश्वर तालुक्यातील एक मोठा संघ, बलाढ्य संघ, काटेकी टक्कर. मोळी तळेकांटे हा संघ गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होते. गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी संघाचे बॅट्समन मात्र मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. संतोष गोलंदाज ट्रॅकला सज्ज होतो. यावेळेस पाहायचं चेंडू हवेमध्ये येते, झेल होईल का? परंतु नाही. इथे मात्र चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झालाय. एका धाव मात्र समाधान मानावं लागते.
धावसंख्या पुढे एक सरकताना धावसंख्या जर पोहोचली 16 आकड्यावरती. पहिले चेंडूवर मात्र सिंगल मिळाली. काय गोलंदाजीचा नजराणा मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतोय संतोष कडून. यावेळेस अक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न डीप मध्ये खेळाडू आहे पाहिजे कार्पेट पण 2 धावा निश्चित स्कोर काढला. जोडल्या जातात. चेंडूला कनेक्ट केला आणि चेंडूला फिरकावून दिला डीप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. परंतु चेंडू मात्र फील्ड केला. एक चेंडू पकडण्यासाठी दोन प्लेयर्स मात्र येतात एक चेंडू पकडण्यासाठी. कारण त्यांना माहित आहे जर का चेंडू जर सुटला तर नक्कीच 4 धावा आपल्या संघासाठी नक्कीच 4 धावा जोडल्या जातील. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय गोलंदाज संतोष. यावेळेस पायचा खोलवर टप्प्याचा खोदून काढला चेंडू पायचे अपील केली जाते परंतु पंचाने मात्र अपील फेटाळली. काय संतोषची गोलंदाजी. तलेकांडिया संघाचा मोरिया तलेकांडिया संघाचा गोलंदाज संतोष मात्र काय गोलंदाजी करतोय. संतोषचं कौतुक करावा तेवढं कमी असं म्हटलं तरी काय हरकत नाही. काय गोलंदाजीचा मारा खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर सुद्धा टाकतोय बाउन्स सुद्धा टाकतोय. लाईन चांगली आहे लेन चांगली आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय तो गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी संघाचा बॅटर मात्र आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार पायचे कव्हर्सला चेंडू मात्र नक्कीच सुटतोय निसटतोय हातातून. इथे मात्र कॅचेस विन द मॅचेस आपण क्रिकेट मध्ये म्हटलं जातो आणि इथे मात्र खेळाडूकडून इथे मात्र चूक होते तर चुकीला माफी नाही मित्रा. चुकीला माफी नाही तर इथे ही चमचमणारी ट्रॉफी पण नाही. या चमचमणाऱ्या ट्रॉफीवर जर आपल्या गावाचं जर नाव रोशन करायचं असेल किंवा त्या आपल्या गावाचं नाव या चमचमणाऱ्या ट्रॉफीवर जर लावायचं असेल तर खरोखरच इथे मैदानामध्ये मेहनत करावी लागेल मित्रांनो तुम्हाला तेलकंडिया संघाला. पुन्हा एकदा यावेळेस पाहू शकता मोठा प्रहार भिरकावून दिलाय ऑन साइडला आणि इथे ओर्स थोडासा चेंडू मात्र इथे निसटतोय. मला वाटतं या ठिकाणी चेंडू पकडला पाहिजे होता. ज्या पद्धतीने लॉंग ऑनचा खेळाडू पकडण्यासाठी प्रयत्न केला थोडेसे घाई केली. अति घाई संकटात नाही असंच म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही कारण की चेंडू सहजरित्या पकडला असा. पण शेवटी क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये झेल सुटतो त्याबद्दल काही शंका नाही परंतु त्याचा पुरेपूर फायदा आता बॅट्समनला घेता येईल का पाहावं. पण एकदा संतोष ट्रॅकला सज्ज होते. मोठा प्रहार पुन्हा त्याच दिशेने आणि आता इथं झेल होईल का आणि झेल फलंदाज बाद आणि ही चुकी मी पुन्हा करणार नाही आणि सांगितलं त्याने. बारा चेंडूचा खेळ बाकी 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपल्याला 33 धावा करायच्या. गणेश स्पोर्ट कुंभारवाडी या संघाला 12 चेंडू आणखी 33 धावा. इथे 12 चेंडू मध्ये 33 धावा येतील का त्यासाठी मेहनत करावी लागेल मैदानामध्ये. प्रत्येक चेंडूवर मात्र आक्रमकता दाखवावी लागेल आपल्याला. सिंगल डबल से इधर काम चलने वाला नहीं. अगर मैच को आपको अगर इस मैच को जीतना है तो सबसे बड़ा जोखिम उठाना पड़ेगा. 15 के सरासरी से आपको जाना पड़ेगा. 12 गेंदों में चाहिए 33 रन. 12 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. आता रोशन मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय आणि केतन स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. रोशन मॅन फ्रॉम तेलंगणा संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू यावेळी मोठा प्रहार ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू आहे. पायचा चेंडू जाईल का बाउंड्रीच्या बाहेर पण चेंडू काय फील्ड केलाय. तेलंगणा संघाचे खेळाडू काय फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग सुद्धा चांगली बॅटिंग सुद्धा चांगली क्षेत्ररक्षण सुद्धा बॉलिंग सुद्धा चांगली करताना मात्र पाहायला मिळतात. आपल्या संघासाठी आपल्या संघाच्या नावासाठी मात्र हे खेळाडू झगडतात. मात्र हा सामना मात्र काटेकी टक्कर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी मोरिया तेलंगणा की गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी. यावेळेस पाहू तो ऑन साइडला हवेमध्ये चेंडू आहे आणि नक्कीच इथे अनफिल्ड होते चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. बॅट्समॅनच्या बॅट मधून निघाला एक चौकार. झेल होता परंतु झेल हातातून निसटलाय खाली पडला आणि इथे मात्र 4 धावा जोडल्या जाते स्कोर कडला. धाव संख्या जण पोहोचले या ठिकाणी 28. अजून जिंकण्यासाठी आपल्याला 27 धावा करायच्या आहेत. वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी 3रं षटक गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते. गोलंदाज फुल टॉस यावेळेस कव्हर्सला पाहायचे इथे मिड ऑफला डीप मध्ये खेळाडू चेंडू नक्कीच इथे फील्ड होणार परंतु पाहता 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत.
30 म्हणजे अजून जिंकण्यासाठी आपल्याला 25 धावा करायच्या आहेत. कोसुंब वर्सेस हातीव या पुढील होणारा सामना आपल्या भेटीला आपल्या गाठीला येतोय. कोसुंब वर्सेस हातीव, तयारीला लागा. टॉस साठी, टॉस का बॉस मध्ये यायचं आपलं आगमन झालं असेल तर कोसुंब वर्सेस हातीव काटेकी टक्कर आपल्या समोर. यावेळेस ललवा बॉल टाकला इथे मात्र चेंडू मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होते. हाल संघर्ष हाती संघाचे प्रतिनिधी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मंडळाच्या वतीने स्वागत केलं जात आहे. मी आनंद गवंडी यांना स्वागत करायचं आहे. लॉंग ऑनला तटवला चेंडू एक धाव पूर्ण होईल, दुसरी धावाची सांगता होईल कारण येस येस इथे मात्र 2 धावा नक्कीच स्कोर काढला जोडल्या जातं. संतोष पाहायचा आपल्याला मात्र रोशनची गोलंदाजी, काय गोलंदाजी केल्या, काय कमबॅक केलंय मात्र इथे गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी या संघाच्या फलंदाजाला मात्र इथे नांगी टाकावी लागले. परंतु इथे मात्र मॅच अजून संपली नाही, आणखी शेवटचे एक षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये आम्ही आक्रमकता दाखवू शकतो एवढी क्षमता मात्र आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कव्हर्सला इथे मारून खेळाडू मैदानामध्ये तैनात आहे. फलंदाज बाद डगावच्या आश्रयाला आणखी एक विकेट गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी या संघाचा डगावच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतं. आता आणखी 23 धावा, 7 चेंडू 23 धावा. समीकरण बदलेल का समीकरण? दोन्ही बॅट्समन मात्र मैदानामध्ये आता आहे आणि आता कानमंत्र देताना आता पाहायचं इथे मोर्या तेलगंड्या संघाचा कर्णधार कोणाला गोलंदाजी देणार आहे, कारण की 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये करायचा आहे 23 धावा. नक्कीच इथं 2 बॅट्समन मैदानामध्ये एक निश्चय मनामध्ये असेल की हा सामना जर आपल्याला जिंकायचा असेल तर मोठमोठे प्रहार आपल्याला इथं मैदानामध्ये करावेच लागले, कारण की 6 चेंडूचा फक्त खेळ बाकी आहे आणि आता 6 चेंडू मध्ये आपल्याला 23 करायच्या धावा. संदेश आय थिंक सो संदेश गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतोय राईट. गोलंदाजी ट्रॅकवरती सजवते संदेश. आता प्रमोद स्ट्रायकिंग एंडला आहे. पाहायचं आपल्या संघासाठी किती धावा करू शकतो. 6 चेंडू मध्ये धावसंख्या करायच्या 23. त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये. इथे काटेकी टक्कर आपण पाहतोय, रंगलेली मॅच आपण पाहतोय, पूर्ण पैसा वसूल अशी मॅच, पूर्ण स्टेडियम भरलेलं, खच्चाखच भरलेलं. जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेक्षक, जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेमी आपल्याला पाहायला मिळतात. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू मध्ये आपल्याला धावसंख्या करायच्या त्या 23. 6 चेंडू मध्ये मित्रांनो 36 धावा होतात. तुम्हाला 6 चेंडू मध्ये फक्त इथे 23 धावा करायच्या. आता संदेश कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, हा सुद्धा एक मोठा नामवंत गोलंदाज तेलगंडी या संघात आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता कव्हर्सला, इथे डीप मध्ये खेळाडू मिळेल. सिंगल दुसऱ्या धावाचा कॉल आहे. पाहता पाहता मात्र इथे दुसरी धाव नक्कीच स्कोर काढला जोडली जाते. 6 मध्ये करायच्या होत्या 23, आता 5 मध्ये करायच्या आहेत 21 धावा. 5 चेंडू 21 धावा. त्यासाठी आपल्याला मोठमोठे स्ट्रोक मैदानामध्ये खेळावे लागतील. मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला सज्जवतोय बॅट्समन. मोठा प्रहार पुन्हा एकदा लॉंग ऑफला डीप मध्ये खेळाडू आहे. एका सिंगलने मात्र समाधान मानावं लागेल. इथं मोठमोठे प्रहार जर केला तर हा सामना तर आपण नक्कीच जिंकू शकतो. गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी हा संघ सिंगल डबल जर काढला तर नक्कीच आपण हा सामना हरू शकतो. परंतु त्यासाठी आणखी आपल्याकडे अजून 4 चेंडूचा खेळ बाकी. 4 चेंडू मध्ये आपल्याला इथे समीकरण बदलवायचं. हलक्या हाताने केला ऑन साईडला पाहायचं, डीप मध्ये खेळाडू आहे, गॅप मध्ये चेंडू जातोय, दुसऱ्या धावेची सांगता होईल का? आणि इथे मात्र पाहायचं आपल्याला पंचांकडे अपील केली जाते, परंतु इथे मात्र 2 धावा नक्कीच स्कोर काढला जोडल्या जातात. धावसंख्या अजून पोहोचले 37. अजून आपल्याला 18 धावा करायच्या जिंकण्यासाठी. उर्वरित मला तर 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडू आणखी 18 धावा. युवराज सिंगला पैदा व्हावं लागेल इथे. 3 चेंडू आणि 18 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटच्या डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो. इथे फील्ड केलाय चेंडू आणि 2 चेंडू आणखी 17 धावा असं समीकरण बदललं. जवळजवळ हा सामना मित्रांनो जर आपण पाहिला तर मोर्या तेलगंडी हा संघ जिंकलाच म्हणायला काही हरकत नाही. तरी सुद्धा शेवटी क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा असो, अनबिलिव्हेबल आपण ज्याला म्हणतो तो सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणखी 17 धावा असं समीकरण. संदेश पुन्हा एकदा गोल्डन ट्रॅकवरती सज्ज होतोय. या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑफ साईडला तटवलेला हा चेंडू मात्र आता 1 चेंडू आणखी 16 धावा करायच्या आहेत.
दोन्ही संघाचं मात्र मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो. या स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्या स्पर्धेची शोभा वाढवल्यात, त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत. आणि एक चेंडूने 16 धावा आणि आताला बॅट्समॅनच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक, परंतु इथे झेल नक्कीच होणार, कारण की आता मी ती चुकी करणार नाही. इथे मात्र संघ विजय होतोय. मोरिया तळेकंठे अभिनंदन करतो. तरी सुद्धा गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी हा संघ अतिशय सुंदर पद्धतीने खेळला, या स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्याबद्दल आपलं स्वागत. एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, एखादी मॅच तुम्ही हारलात म्हणून खेळाडू कधी संपत नसतो, एखादी मॅच तुम्ही हारलात म्हणून क्रिकेट कधी संपत नसतो. अरे आज तुम्हाला कोणी नाव ठेवलं म्हणून क्रिकेट खेळायचं कधी सोडायचं नसतं. अरे आज तुम्ही हारलात म्हणून उद्या तुम्ही जिंकणार नाही मित्रांनो, अशातलं क्रिकेट नसतं. एक गोष्ट आयुष्यामध्ये जरूर लक्षात ठेवायची की ज्या मैदानामध्ये तुम्ही पराभवाची धूल खाल्लात ना, त्याच मैदानामध्ये विजयाचं गुलाल उडवण्याची हिंमत आणि धमक मात्र ठेवता आली पाहिजे. काय हरकत नाही. जो पानी से नहाते वो कपड़े बदलते, जो पानी से नहाते वो कपड़े बदलते, और जो पसीने से नहाते ना वो इतिहास बदलते. जो पसीने से नहाते ना वो इतिहास बदलते, जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. आणि इतिहास मात्र इथे घडवावा लागेल. या ठिकाणी विनंती असेल आपल्या गणेश स्पोर्ट्स कुंभारवाडी या संघाच्या संघनायकाला